फणी, लाल दिवे, तुमच्याकडे दुसरे विषय नाही राहिलेत. याच गोष्टी तुम्ही घेऊन मुंबई, म्हणून तुम्हाला हे मताधिक्य या पद्धतीने मॅन्डेट लोकांनी दिला आणि तुम्हाला विरोधी पक्षामध्ये बसवलेले आहे. तेच जर मुंबईकरांच्या हिताचे प्रश्न जर तुम्ही मांडले असते ना, तर मला महापौर म्हणून प्रत्येक स्टुडिओमध्ये डिबेट करायला आवडलं असतं. पण दुर्दैव आहे या गोष्टीचं. आणि आता फक्त लाल दिवा ठीक आहे जे असेल, पण ह्याच्यामध्ये महापौरांची किंवा कुठल्याही कमिटी चेअरमॅनची किंवा उपमहापौरांची चूक नव्हती. प्रशासनाला जाब विचारा. प्रशासनाने सगळे नियम धाब्यावरती मारून का या ठिकाणी अशा पद्धतीच्या गाड्या दिल्या, आणि त्याचा जाब मी महापौर म्हणून विचारला, त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे ह्यापुढे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी मान्य झालं त्यावेळी सगळे दिवे वगैरे काढून घेण्यात आलेले, तर ठीक आहे ना, झालं. तर त्याच्याबद्दल बदल्यामध्ये सगळे दिवे, ऍक्सेसरीज, सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत. कुठलाही लोभ, कुठलाही आकर्षण या ठिकाणी महापौर म्हणून मला अजिबात नाहीये, उपमहापौर म्हणून त्यांनाही नाहीये, किंवा कुठल्याही कमिटीच्या चेअर. आम्ही या ठिकाणी काम करायला आलेलो आहे, लोकांची कामं करण्यासाठी. लोकांनी आम्हाला जे या ठिकाणी सत्तेमध्ये पाठवले आहे, महापौर म्हणून बसवलेले आहे, सगळे चेअरमॅन या ठिकाणी बसवले, हे लोकांची कामं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेले. कुठल्या गोष्टीचा आकस या ठिकाणी विषयच येत नाही. तर अशा पद्धतीचे विषय काढून आता अजून दुसरा कुठला तरी विषय मी सकाळपासून वाचते, जो आता तुम्ही बोलणार आहे त्याच्या अगोदरच मी बोलते, की त्याच्यामध्ये सांगितलंय की सुरक्षा रक्षक. तर सुरक्षा रक्षक, हो, माझ्या पत्रात मी उल्लेख केलाय, दिवसाला 300-400 लोक जर येतात, त्यांना जर हँडल करणं जर मुश्किल जात असेल, माझा स्टाफ कमी आहे. गेल्या महिनाभरापासून MS डिपार्टमेंटच्या लोकांना मी सांगते की महापौरांचा स्टाफ किती असायला पाहिजे. जर त्या ठिकाणी 10 आहे तर या ठिकाणी 4च का दिसतात आहे, बाकीचा स्टाफ का येत नाहीये. तर त्याच्यावरती पण, कारण काय झालं, माझ्याकडे फार स्पष्ट उत्तर येतात, मॅडम थांबा ना, 4.5 वर्षानंतर आता हे झालंय सुरू, आम्हाला थोडा वेळ द्या. मग काय करायचं, लोक प्रमाणाच्या बाहेर येतात आहे. मी महापौर झाल्यानंतर या ठिकाणी अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्याचा एवढा सेन्सिटिव्ह विषय मी या ठिकाणी घेतला, मी रोहिंग्याचा विषय या ठिकाणी घेतला. तर या ठिकाणी जर 200-300च्या मॉबने लोक येतात आहे, तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी जर मी एक सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी मागितला, तर मी मान्य करते, मी मागितला. त्याच्यात मला वाटत नाही मी माझ्या पर्सनल ह्याच्यासाठी काय, तर त्या ठिकाणी तक्रार केली की मॅडम आम्हाला हँडल करता येत नाही, तरी आपल्याला घेता येईल का स्टाफ. तर ते स्टँडिंग वरती ते तयार करा DL आणि ते पाठवा, म्हणजे किमान आपण 5-6 लोक तरी घेऊ शकतो. तर अशा पद्धतीचं काम सुरू आहे ना. 1 महिना झाला, 1.25 महिना फक्त झालेला आहे. तर ह्याचाही त्यांनी उहापोह केला की का मागितलं. पण त्यांचं पत्र तुमच्या पर्सनल गोष्टीसाठी येतं. मी या ठिकाणी महापालिकेच्या स्टाफला किंवा कंट्रोल करण्यासाठी की ह्या बिल्डिंगमध्ये जे आले आहेत त्यांना सुद्धा व्यवस्थित बसता आलं पाहिजे, त्यांनाही वेळ देता आला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टीचा जो विषय या ठिकाणी हँडल करण्यासाठी मी मागणी केली. तिसरा विषय मी सांगते, तोही विषय माझ्या पुढ्यामध्ये एवढा मोठा ढिगारा ठेवला. तर मी सांगितलं आपल्याला हे रुग्णांना द्यायचेच आहेत, आपण मदत करण्यासाठी. पण हे रुग्ण कोण आहेत? 4.5 वर्ष महापालिका बंद होती, तर हे रुग्ण आत्ताचे आहेत. 2 वर्षापूर्वी ऍप्लिकेशन दिले आहेत, आता दिले, तर आपल्याला ही माहिती घ्यायला नको का? तर आपल्या नियमात कसं आहे, रुग्ण ऍडमिट पाहिजे आणि तो त्या निकषात बसायला पाहिजे. मग उद्या महापौरांनी बोलवून सांगितलं की या ठिकाणी तुम्ही महापौर वैद्यकीय निधीला मला जे काही मानधन मिळतं ते त्यांना त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. मी ह्याच्यानंतर ही पण त्या ठिकाणी घोषणा केली होती की मी QR कोड तयार केला आणि QR कोड मी पूर्ण महानगरपालिकेत माझ्या टेबलवरती पण तुम्हाला दिसेल की मला शॉल, नारळ, साडी बिडी काय घेऊन येतात ते काही आणू नका मला. पण तुम्ही एक काम करा, ते शॉलला किंवा त्या बुकेला जर तुम्ही 200 रुपये जरी बाहेर खर्च करत असणार मला देण्यासाठी, त्यापेक्षा तुम्ही तो QR करा, म्हणजे जेणेकरून ते महापौर वैद्यकीय निधीला पैसे जातील. अशा पद्धतीचं आव्हान काय, पूर्ण 27 वर्षी वस्ती त्या ठिकाणी आम्ही पाठवतोय. नाले सफाई पूर्व बैठक घेऊन आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारतोय की तुम्ही कशा पद्धतीने नाले सफाई करून, आम्ही सगळा ब्यौरा घेतोय. आणि असं नाही की त्यांचं फक्त ऐकून आम्ही तिथे गप्प बसणार आहोत, आम्ही व्हिजिट करणार आहोत, आम्ही बघणार आहोत की त्या पद्धतीने सगळे नाले सफाई होते का. तर इतका सगळा चांगला कारभार चालू असताना अशा पद्धतीचे विषय येतात, तर त्याचा खुलासा करण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतली. नमस्कार केला.